सर्वांना माझा नमस्कार. जय राघोजी, जय बिरसा. आपल्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई, आपले प्रेरणास्थान शिवाजी महाराज, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज शाहू महाराज जयंती, त्या जयंतीचं औचित्य आणि माझा निरोप समारंभ. तर मला तुमच्याकडे पाहून काय बोलावं मला काही समजतच नाही. खरं तर आज मी म्हणते हा सोन्याचा दिवस माझ्यासाठी उजळलेला आहे. एवढं गणगोत्र माझ्यासाठी इथे जमा झालेला आहे. खरंच माझं मन आज भारावून गेलेलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मणजी गोडे साहेब, तसेच आपल्या तालुक्याचे आमदार, लाडके आमदार माननीय डॉक्टर किरणजी रामटे साहेब, माननीय खासदार भाऊसाहेब वागचोरे साहेब, माननीय डॉक्टर बाळासाहेब दोरगे साहेब, कृषी गट शिक्षण अधिकारी, माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, माजी शिक्षक आमदार, माननीय पद्मश्री राईबाई पोपिरे बीज माता, तसेच सर्व व्यासपीठ आणि माझ्या माहेरून आलेले सर्व माझे नातेवाईक, माझे भाऊ बहीण, सर्व माझे शेजारी पाजारी असलेले सर्व आमच्या वडिलांकडचे, माझ्या मामाकडचे, तसेच माझ्या सासरकडील माझे सर्व नातेवाईक, तसेच शेवगाव, नेवासा, नगर, राजूर, अकोले, संगमनेर, माझ्या बरोबर जे शिक्षक होते तेही शिक्षक माझ्यासाठी इथे आज हजर आहेत. तसेच माझा मुलगा ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी चैतन्य विद्यालय वतूरचे माननीय मुख्याध्यापक, तसेच माझे सहकारी शिक्षक बांधव, माझे बालगोपाल, अंगणवाडी ताई, माझ्या कोतुळ गावच्या सगळ्या मैत्रिणी, शिक्षिका, तसेच महिला बचत गट, माननीय सरपंच ताई, आमचे माजी शिक्षक उगले सर, आमचे उपसरपंच विकासजी तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, चारही शाळांचे अध्यक्ष, सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच मी जो प्रवास केला, पहिली माझी नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अबिडखिंड या ठिकाणी झाली. तर मी 24/8/92 ला तिथे जॉईन झाले. त्या ठिकाणी मला जे गुरुवर्य लाभले, मुख्याध्यापक लाभले, माझे सर्व सहकारी, त्यांच्याकडून मला शिकण्याची प्रेरणा मिळाली. तसेच मी तिथे जेव्हा सेवा करत होते तेव्हा माझ्या हाताखाली भरपूर असे शिक्षक विद्यार्थी शिकले. तर आजही ते विद्यार्थी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माननीय डॉक्टर सखाराम लामटे, दीपक, तसेच अजय विजय, माझे 2 लाडके विद्यार्थी होते. खूप माझी मुलगी पण माझ्या हाताखाली शिकले. असे भरपूर विद्यार्थी माझ्या हाताखाली शिकले आणि आज मोठ्या पदावरती काम करत आहेत. तसेच माझी बदली जेव्हा कचरेवाडी येथे झाली, कधी पायी तर कधी गाडीवर जायचे. मला जेव्हा मी जांभळेवाडी केंद्रामध्ये होते त्या केंद्रातील शिक्षकांनी कधीच कोणी मला नाही म्हटलं नाही. कोणत्याही कामाची मला अडचण येऊ दिली नाही. खरं तर मला भीती वाटायची. मी अधिकाऱ्यांकडे अशी म्हणजे कोणत्याही कामासाठी अशी हिरारीने गेले नाही. कोणतेही काम असले का जाणव सर तुम्ही, मला भीती वाटते, नको मी नाही जात साहेबांच्या पुढे. तर असं करून करून मी 34 वर्षे सेवा ही खरंच मोठ्या कष्टातून पूर्ण केली. जेव्हा मी कचरेवाडीला होते तेव्हा 2010 साली आमचे जाधव साहेब ऍक्सिडेंट मध्ये नियतीने साथ न दिल्यामुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ते मयत झाले. परंतु मी ते जरी मयत झाले असले तर मी छातीवर जसं जिजामातेने केलं, छातीवर झालं छातीची पुत्रपाठीशी या उक्तीप्रमाणे मी काम केलं. खरं तर माझा मुलगा मयूर आणि सारिका यांनी मला भरपूर आधार दिला. माझी सून, माझी नात, माझं गणगोत्र, मला यांनी कधीच मागे हे केलं नाही. मला कोणतंही अडचण आली तरी त्यांनी मला मदत केली.
त्यानंतर मला कचरेवाडीला जेव्हा मी होते तेव्हा मला जोडीदार दिंडळे सर होते. खरं तर तिथं शाळा नव्हती, समाज मंदिर बसायला लागलो आणि 2022/8/2024 रोजी माझी मुख्याध्यापक या पदावर पाडाणे येथे बदली झाली आणि मला या पाडाणे गावामध्ये खूप असे चांगले शिक्षक मिळाले. त्यांनी भरपूर सहकार्य केलं. मला असं वाटलं होतं, मला भीती वाटायची, बाई मी पाडाणे गावामध्ये कसं काम करेन बरं. इथं मला थोडी भीती वाटते, थोडी माणसं मोठे आहेत नाही का, आपण असं जरा खेडेगावावरून सर्व्हिस करून आलेली मी. परंतु काय नाही, मला सगळ्या लोकांनी, सगळे माझे जे सहकारी आहेत, माझे ग्रामस्थ जे आहेत पाडाणे गावचे, मला खूप जीव लावला आणि माझ्या कामाची पावती बघितली त्यांनी. सर्वांनी माझं वाह केली. खरंच मला म्हणजे वेळेचं भान आहे फक्त. मला काय आहे, मी फक्त वेळ पाहिली. मी शाळेत कधीच उशीर आले नाही. मी स्वतः ठोक सांगते, 9:30ला शाळा भरत असत तर मी 9ला इथं हजर असणार, सगळं काम अगोदर करणार. आणि मला जे सहकार्य लाभले गबाले सरांविषयी जर म्हटलं तर ते शिक्षणाचे प्रणेते. त्यांना रेकॉर्ड विषयी जर सांगायचं ठरलं तर रेकॉर्ड अगदी चोख अक्षरामध्ये त्यांचा असणार. बारामते सर तन मन धनाने काम करणारे, जीव ओतून काम करणारे, तळमळ त्यांना कामाची फार. हे काम झालं पाहिजे मॅडम, ते काम झालं पाहिजे, असे करून हे आमचे बारामते सर असे लढणारे. शिवाजी महाराजांसारखे त्यांनी खूप अशा लढाया केल्या. महावाचन उपक्रम असे अनेक उपक्रम आमच्या मुलांचे घेतले आणि जिल्ह्यापर्यंत उपक्रम. आमच्या क्रीडा स्पर्धेमध्ये गोळाफेक मध्ये, थाळीफेक मध्ये एक मुलगा प्रवीण सेंगाळ हा सुद्धा जिल्ह्यापर्यंत 1 नंबर त्यांनी मिळवला. आणि 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आज ह्या चालू वर्षी आमची 10 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आपण एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवाय. माजी शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यानंतर अजयभाऊ फटांगरे यांचे मी स्वागत करतो. आपण पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आणि फटांगरे साहेब, आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आपण आलात. मी पुन्हा एकदा आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो.